राज्याच्या विधानसभा निवडणुका कधी होणार याची चर्चा चांगलीच सुरू आहे। यावर आता भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी मात्र एक मोठं विधान केलंय। पुढील 15 ते 20 दिवसांमध्ये आचारसंहिता लागेल असं विधान गिरीश महाजन यांनी केलंय। त्यामुळे आता ऑक्टोबरच्या सुरुवातीला निवडणुका जाहीर होतील का ही चर्चा रंगलेली आहे। बरोबर आहे। भरत गोगावले सांगितलं आता काय किती येतात काय मला सांगा तुम्ही, आता 15-20 दिवसामध्ये आचारसंहिता लागणार आहे। आता मंत्री करणारे काय त्यांनी सांगितलं, मी ऐकलं टीव्हीवर दूरदर्शनवर आपल्या चॅनलच्या माध्यमातून की पुढच्या मंत्रिमंडळामध्ये ते पहिल्यांदाच शपथविधी घेतील। आणि आता बातमी बघूयात राहुल गांधींसंदर्भातली। राहुल गांधींवरती हल्ला करण्याचा कट परदेशात रचला जातोय असा आरोप संजय राऊत यांनी केलाय। राहुल गांधी यांची आजी आणि वडिलांसारखी अवस्था करू अशी वक्तव्य दिल्ली आणि महाराष्ट्रातून होत आहेत। मात्र तरी सुद्धा गृहमंत्री अमित शहा कारवाई करत नाहीये ही टीका राऊतांनी केली आहे। तर राहुल गांधींकडून देशाला बदनाम करण्याचं काम सुरू आहे असा पलटवार भाजपचे प्रदेश अध्यक्ष बावनकुळे यांनी केला आहे। हिंदुस्तान में अगर ये कहा गया है कि राहुल गांधी का हाल उनके दादी जैसा या उनके पिताजी जैसा करना चाहिए कर देंगे, ये बात अगर इस देश के प्रधानमंत्री सुनते हैं और चुप बैठते हैं, इस देश के गृह मंत्री सुनते हैं और चुप बैठते हैं, मैं उसका मतलब ये समझता हूँ कि ये साजिश का हिस्सा अब भी है। राहुल गांधीला वगैरे धोका नाही आहे, आमचं केंद्र सरकार मजबूत आहे राहुल गांधीला सुरक्षा देण्याकरता। बट राहुल गांधी स्वतःच या देशाला बदनाम करण्याचं काम करता आहे, देशाच्या मूळ ढाच्याला हात लावण्याचं काम करता आहे। खरं तर आरक्षणाबद्दल राहुल गांधींनी पोटातलं ओठावर आणलं।